मी बनवते चवळीची भाजी. चवळीच्या भाजीमध्ये ह्या पद्धतीने मी बनवते आज भाजी. वेगळीच बनवते. हे कांदा, लसण, शेंगदाणे आणि टमाटा आणि हे डाळ, थोडी डाळ घालून, मटकीची डाळ घालून मी आज भाजी बनवते. बघा आता कोणत्या पद्धतीची ही भाजी बघू कशी लागते आपण. हे बघा आता आपण पहिल्यांदा तेल घालू. तेल घालते, थोडस तेल घालते. आता आपण कांदा टाकूया. कांदा घालून तळून नंतर हे लसण सगळं हे लसण टाकूया. लसण टाकल्याच्या नंतर हे खरपूस लाल होईपर्यंत भाजूया. हे भाजून झाल्याच्या नंतर टमाटर टाकू. टमाटर टाकायच्या हे टमाटर टाकलं बघा. टमाटर लाल भाजून घेऊ आपण. लाल भाजल्याच्या नंतर भाजी टाकून घेते. हे चवळी भाजी हे टाकून घेतले. चवळी भाजी टाकून घेतली. तुम्ही आणतच असाल भाजी? आणत असताल तुम्ही भाजी. कसं बनवता? ह्या पद्धतीने मी बनवते बघा. छान लागते. आता आपण काय टाकू? हे थोडी डाळ वरून टाकते, मटकीची डाळ. हे बघा मटकीची डाळ टाकली. आता हे झाल्याच्या नंतर शेंगदाणा खूप टाकू. आत्ताच ना थोडी ह्याला वापरून घेऊ. नंतर हे टाकू. हे शेवट टाकायचं कांद्याचं. हे काय झाले. आता भाजी कशी बनते बघा. छान पैकी भाजी. हे मिसळून चांगलं घेऊन थोडं आता चवीसाठी मीठ टाकते बघा. थोडं मीठ घालते. नंतर अरे तांबडी मिरची कुठे गेली? मी उठून घेते. थोडी तांबडी चटणी घालते बघा, थोडीशी. हे तांबडी चटणी घातली आणि तिला हलवून घेऊ भाजी. आज वेगळ्या पद्धतीने आहे भाजी बनवायला लागली. तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितली असेल भाजी. हो, मीठ लावून लसूण लावून भाजी बनवतात, पण आज वेगळ्या पद्धतीने भाजी बनवते. हे मिठाची आणि गावाकडे तर असं वापरून घेऊन त्याचं पाणी पिळून काढून पिळवटा बनवतात आणि नंतर त्याला लसूण मीठ लावून फक्त तेलामध्ये असे हलवतात, फ्राय करतात. पण आई अशा पद्धतीने भाजी बनवते की त्यात शेंगदाण्याचे कूट, टमाटे, कधी हिरवी मिरचीही घालते. आता तांबडी मिरची पावडर टाकले, शेंगदाण्याचं कूट, कांदा वगैरे सगळं टाकले. भाजी तर खायला आणि तिच्या हाताला चव आहे छान पाहिजे. तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि खाऊनही बघा ना आम्हाला सांगा. हे शेंगदाण्याचं कूट घालते बघा. शेंगदाण्याचं कूट घालते. प्रत्येकाच्या घरात अशा भाज्या बनतात. हो, हे आता छानपैकी भाजी बनली. म्हणूनच आज वेगळ्या पद्धतीने दाखवते. हो, तुम्ही ट्राय करा, पण कळवायला विसरू नका. नक्की कळवा. नक्की कळवा. कळवाय विसरू नका कशी झाली भाजी म्हणून.
विसरू नका कळवायला. प्रत्येक भाजी असंच काही नाही काही करून बनवते, पण आम्ही असं व्हिडिओ काढत नाही. हो, हेडीव टाकत नाही. काढायला त्याच्यामुळं. जमतच नाही, वेळ मिळत नाही. काय करणार. वेळ नसतो, कधी बॅलेन्स असतो कधी नसतो, त्याच्यामुळं नेट चालत नाही. हो, नेट चालत आणि नाही. घरामध्ये अंधारामुळे जरा जास्त प्रॉब्लेम होतो त्यामुळे. पण आज काढावं म्हटलं, कारण की आज माझ समोर बनवायला लागले, नाही तर मी याच्या आधीच बनवत असते. हा, बनवते ती. काय करणार, मला काय. दिसायला कशी दिसते भाजी बघा. खाल्ल्यावर तर म्हणतात काय भाजी आहे का काय आहे. छान पैकी बनवले. आता भाकरी बनवणार ह्याच्या बरोबर. भाकरी. आणि ज्वारीची भाकरीच लागते तिला ह्याच्याबरोबर. हो, ह्या भाजीला ज्वारीची भाकरी लागते. हो, ह्याच्याबरोबर नाही, ते ज्वारीचीच भाकरी खाते, ती चपाती खातच हो, नाही. चपाती नाही, ज्वारीची भाकरीच खाते. आपलं एक पोट चवळीची भाजी, ह्याला कोणी तांदूळची भाजी म्हणतात. आमच्या इकडे गावाकडे पण तसंच म्हणतात. पण तांदूळ आता म्हणतात. इकडं आल्यामुळं चवळीची तर चवळीची. हे पुण्यामध्ये म्हणतात चवळी. आणि चवळी म्हणल्याच्या नंतर मी तर म्हणते चवळी म्हणजे काय असं. आम्हाला ते तांदूळची भाजी साऱ्या शेतामध्ये रानामध्ये येते, कोणाच्या जाऊन काढून आणतो, कुठं खुरपाय गेलं शेतामध्ये गावाकडे. गावाकडे इथं मिळत नाही. ह्याला म्हणतात चवळी इकडं, आणि आम्ही म्हणतो त्याला ह्याची भाजी काय ग, तांदूळचा. लय वेळही लागत नाही त्याला, 5-10 मिनिटात तर भाजी बनते. भाजी बनते. आता भाजी झाल्यात जमा आहे भाजी. हो, झाल्याच्या नंतर भाकरी बनवून दाखवते तुम्हाला कशी भाकरी बनवते बघा. मागच्या वेळेस पण एक व्हिडिओ टाकला होता, पण व्हिडिओ कसा मी उभा कॅमेरा धरला आणि ते व्यवस्थित आला नाही. व्यवस्थित नाही आला, नाहीतर छान. आणि कसं आहे, नवीन नवीन व्हिडिओ काढताना जरा आई गडबडल्यावानी करते, पटपट टाकून देते, त्यामुळे लवकर समजून येत नाही. समजून येत नाही, काय आरामशीर कळत टाक नाही. म्हटलं तरी ती तशीच टाकते. नाही, आज आज छान पैकी टाकलं. पटपट पटपट टाकते, चांगलं असं म्हणजे हे करत नाही. व्यवस्थित माणसांच्या लक्षात यावं असं हे करत नाही. आता बरोबर टाकलं. तर आता टाकलं बघू, आणि तुम्ही ट्राय करून बघा एकदा. हो, आणि कमेंटमध्ये सांगा. आता भाकरी बनवेल. भाकरी बनवते. बनवता बनवता तोंडाला पाणी येईल तुमच्या, बघा तुम्ही खावा. अरे संसार संसार जसा तवा चुलावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये. ओ माय गॉड, चटका बसला. अरे संसार संसार जसा तवा चुलावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये. रावळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये. अरे संसार संसार दोन जीवाचा विचार, देतो सुखाला नकार आणि दुःखाला होकार. भाजी बरोबर हे भाकरी बनवते बघा. भाजी झाल्याच्या नंतर हे, अग विठ्ठला तो मावली जगाची, अग विठ्ठला तू मावली जगाची, मावली तू मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा अभंगाला जोडा, टाळाची फळांची अभंगाला जोडी, टाळ मुरडुंगाची
मावली तू मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला पांडुरंगा ग विठ्ठला तू मावली जगाची, मावली तू मूर्ती विठ्ठलाची, पांडुरंग 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 पांडुरंग. ती म्हण इंद्रायणी काठी. इंद्रायणी काठी आयणी काठी, इंद्रायणी काठी आयणी काठी, देवाची आळंदी लागले समाधी, ज्ञानेश्वराची हो ज्ञानेश्वराची, इंद्रायणी काठी आयणी काठी, मागे पुढे जातो ज्ञानाचा उजेडा, मागे पुढे जातो जातो ज्ञानाचा उजेडा, अंगणी पालकी ज्ञानेश्वराची हो ज्ञानेश्वराची, इंद्रायणी काठी आयणी काठी, देवाची आळंदी लागली समाधी, ज्ञानेश्वराची हो ज्ञानेश्वराची, इंद्रायणी काठी आयणी काठी. भाकरी बनवली, चवळीची भाजी बनवली. या मित्रांनो खायला. वा, छान पद्धतीची भाजी झाली. आवा, तांदूळची भाजी आपल्या गावाकडे म्हणतात त्या पद्धतीची बनवली. छान पैकी झाली बघा. वा, टेस्ट झाली बघा भाजी. आणि ज्वारीची भाकरी आणि हे, आणि मी या मग जेवायला. या चला मग जेवायला. मित्रांनो. आणि मित्रांनो जेवायला या. आणि मी पंढरपूरचं एक गाणं म्हणून दाखवते, 2 शब्द म्हणून दाखवते देवाचं गाणं, ते ऐका. मी जेवायचं बी थांबते. माझं माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे बिवरेच्या तीरी, आहे बिवरेच्या तीरी, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, करितासे पापभंगा, माझी बहीण चंद्रभागा, करितासे पापभंगा, करितासे पापभंगा. माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी, आहे बिवरेच्या तीरी, आहे बिवरेच्या तीरी, आहे बिवरेच्या तीरी. नमस्कार बहिणींनो, भावांनो, मित्रांनो. आता जेवण करते. बाय कर. ऐका. बाय कर. बाय बेटा.